मित्रांनो, तुमची जर कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण आम्ही तुम्हाला कर्क राशीची भविष्यवाणी सांगणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात कर्क राशीच्या लोकांना शनीच्या 7.5 पासून आराम मिळणार आहे। या वर्षी शनी 29 मार्चला 9व्या घरात प्रवेश करेल, तर शनीचा अष्टमाध्ययाचा प्रभाव मार्च महिन्यापर्यंत तुमच्यावर राहील। 14 मे पर्यंत गुरुचे संक्रमण कर्क राशीत 11व्या स्थानात असेल। 14 मे नंतर गुरु 12व्या स्थानात प्रवेश करेल, जे अनुकूल नसले तरी परिणाम तुम्हाला चांगलेच देईल। घरातील शुभ कार्यावर तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च कराल। वर्षाच्या शेवटी गुरु कर्क राशीत असल्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील। तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, तीर्थयात्रा होण्याची शक्यता आहे। राहू कर्क राशीत 8व्या भावात असेल, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या। ग्रहांच्या हालचालीमुळे कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्ष आर्थिक वैवाहिक दृष्टिकोनातून कसे असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नवीन वर्षात तुमचे आरोग्य संमिश्र असणार आहे। एप्रिल ते मे हा काळ तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील। तुमच्या यावेळी शनीच्या प्रभावातून तुम्ही मुक्त व्हाल। राहूचा तुमच्यावर अनुकूल प्रभाव राहील। जून महिन्यात आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील, संसर्गाचे आजार जळतील। या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी। कर्क राशीच्या लोकांना 2025 चे वर्ष नोकरी व्यवसायात अनुकूल असेल। या वर्षी तुम्हाला नोकरीत बढती मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील, पगार वाढल्याने तुम्ही आनंदी असाल। या वर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न केल्यास वर्षाच्या शेवटी तुम्हाला यश नक्की मिळेल। तांत्रिक क्षेत्रातील तुमचे ज्ञान आणि अनुभव वाढेल। तांत्रिक क्षेत्रात अधिक प्रगती तुम्ही कराल, व्यवसायात तुम्हाला यश मिळेल। आर्थिक बाबतीत 2025 हे वर्ष कर्क राशीसाठी खर्चिक असेल। तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचा आर्थिक बजेट बिघडू शकतो। जोखमीची गुंतवणूक करणे टाळा, शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे। तुमच्या सामानाची काळजी घ्या, बांधकामावर पैसे जास्तीत जास्त खर्च होतील। कर्क राशीसाठी हे वर्ष कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र असणार आहे। वैवाहिक जीवनात परस्पर वाद होतील, कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील। या वर्षी तुम्ही तुमच्या प्रेमी जीवनात काही धाडसी निर्णय घेऊ शकतात। मित्रांनो, राहूचा मंत्रजप करावा, ओम राहवे नमः। दुर्गा सप्तशतीचे पठण करावे। सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, अभिषेक करावे। हे होते कर्क राशीचे 2025 चे राशी भविष्य। तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।